हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आज हेअर ऑइल बनवते आहे, माझ्या हेअरसाठी बनवते आहे। तर मला असं वाटलं की तुमच्याशी देखील हे शेअर करावं। गेले 1-1.5 वर्ष हेच ऑइल मी वापरते आहे आणि आता बनवते, तर मला असं वाटलं की तुम्हाला देखील ते दाखवावं की कशा पद्धतीने बनवलं जातं। मी सुद्धा हेच यूज करते आणि त्यातून मला फरक जाणवला आहे, तर मला असं वाटलं की मी तुमच्याशी देखील शेअर करावं। ही 250 ml ची बॉटल आहे पॅराशूटची, त्याच्यामध्ये बनवले। हे आपले मेथी दाणे आहेत, थोडेच घेऊ शकता तुम्ही। आणि हे कोरफडीचा गर मी काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये। तर सगळ्यात अगोदर मी एका पातेल्यामध्ये ऑइल काढून घेते, पॅराशूटचं ऑइल आहे। आणि हे मेथी दाणे आहेत, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। हे 2 चमचे आहेत आणि त्यानंतर जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहे। मी अजून गॅसवर नाही ठेवलं। आणि हा कढीपत्ता आहे, कढीपत्ता पण मी टाकलेला आहे। सगळं मी धुवून स्वच्छ करून मग त्यामध्ये टाकलेलं आहे, सुकवलं आहे। आणि ही जास्वंदीची पानं आहेत, ही देखील मी थोडीच टाकलीत। त्यानंतर कोरफडीचा गर त्यामध्ये टाकलेला आहे आणि आता मी हे गॅसवर ठेवणार आहे आणि छान ते शिजवून घेणार आहे। आत्ताशीक मी ते गॅसवर ठेवले, 1-1.5 तास ते शिजवल्यानंतर पूर्ण त्याचा कलर चेंज होतो आणि ऑइल एकदम पिवळ्या कलरमध्ये दिसतं। आता हे मी पूर्ण आता शिजवून घेईल 1-1.5 तासमध्ये। मी नेहमी हे ऑइल बनवते आणि गेली 1-1.5 वर्ष झाले की मी हेच ऑइल वापरते आहे। मला ह्याच्यातून फरक जाणवला आहे, तर मला असं वाटलं की तुमच्याशी देखील शेअर करावं की कशा पद्धतीने मी ऑइल बनवते घरच्या घरी। बघा, आता ऑइल पूर्ण चेंज झालं आहे, त्याचा कलर चेंज झाला आहे, पूर्ण पानांचा कलर सगळा आर्क त्या ऑइलमध्ये आलेला आहे। तर यस, खूप छान फरक जाणवतो याच्यातून आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील बनवावं, एकदा ट्राय करून पाहायला काही हरकत नाही आहे। मला फरक जाणवला आहे, तुम्हाला देखील जाणवेल। आणि यस, मला असं वाटलं की मी छोटासा व्लॉग बनवावा तुमच्यासाठी। सो यस, खूप छान पद्धतीने ऑइल तयार झाले आणि माझ्या हेअर्सला मी हेच ऑइल वापरते दरवेळी। सो थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। बाय।